नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीच्या नावावरती लाखो शेतकऱ्यांची जी फसवणूक ही आपल्या महाराष्ट्र सरकारने केलेली आहे, त्याच्या विरोधात अनेक शेतकरी या ठिकाणी आंदोलन करताना दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे पंढरपूर या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी जे शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन चालू केलं होतं शेतकरी कर्जमाफीसाठी, ते आंदोलन काल या ठिकाणी आपल्याला थांबलेलं दिसत आहे। तर हे आंदोलन कशासाठी होतं आणि याच्या ज्या मागण्या आहेत त्या खरंच आपल्या पूर्ण झालेल्या आहेत का, हे आंदोलन असंच गुंडाळलं गेलं, याबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, काल रोहितदादा पवार यांनी पंढरपूर या ठिकाणी चालू असलेलं शेतकरी कर्जमाफीसाठीचं आंदोलन मागे घेतलेलं आहे। तर मित्रांनो, हे आंदोलन कशासाठी होतं? मित्रांनो, जे शेतकरी कर्जमाफी आहे सरकारने फक्त घोषित केली, परंतु यातनं लाखो शेतकरी वगळण्यात आले। ज्या शेतकऱ्यांना 2019ला कर्जमाफी मिळाली त्या शेतकऱ्यांना यावेळेस कर्जमाफी मिळणार नाही, असं या नवीन निकषांनुसार बोललं गेलं होतं। त्याचबरोबर जे 50,000 रुपये प्रोत्साहन निधी मिळणार आहे, याच्यामध्ये देखील अतिशय जाचक अटी लावलेल्या होत्या आणि 2 लाखाची जी कर्जमाफी आहे त्यामध्ये देखील अतिशय जाचक अटी लावून लाखो शेतकरी वगळण्यात आले होते आणि खूप कमी शेतकऱ्यांना या ठिकाणी या शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार होता। तर त्यासाठी रोहितदादांचं आंदोलन चालू होतं, परंतु हे आंदोलन त्यांनी काल थांबवलं। तर त्यांनी थांबवलं यासाठी की सरकारद्वारे त्यांना एक आश्वासन देण्यात आलेलं आहे। या आश्वासनात त्यांना सांगण्यात आलं आहे की 22 जूनला रोहितदादा, त्यांची समिती आणि मुख्यमंत्री यांची सोबत एक बैठक होईल आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या, रोहितदादांच्या मागण्या, सरकारचं म्हणणं, या सगळ्यांबद्दल जे आहे ते बोलणं होईल आणि त्याच्यानंतर जर सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या तर या आंदोलनाला यश भेटलं असं आपण म्हणू शकतो। परंतु सरकारने जर आपल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर हे आंदोलन पुढं असंच चालू ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर पुढे जे होईल ते आपल्याला पाहावं लागेल। आता सध्यासाठी तरी अजून तरी त्या आंदोलनाचा जो आहे तो फरक आपल्याला या ठिकाणी पडलेला नाही। 22 तारखेला जी बैठक होईल त्या बैठकीनंतरच आपल्याला कळेल की शेतकरी कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची नाही होणार आहे आणि शेवटी गव्हर्नमेंटचा निर्णय काय होतोय याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष राहील आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना एकजूट राहावं लागेल आणि सर्वांना या गव्हर्नमेंटच्या ज्या जाचक अटी आहेत त्यांच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे। आपण जर याविषयी बोललो नाही तर नक्कीच ते जे आहे या अटी लावून खूप साऱ्या शेतकऱ्यांना जे आहे ह्या शेतकरी कर्जमाफीतनं वगळणार आहेत। तर आपण सगळे सोबत राहूया आणि कर्जमाफीसाठी मी देखील आणि आपण सर्व शेतकरी सोबत मिळून कार्य करूया। चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।